तर मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हेल्दी असं गार्लिक ब्रोकोली बनवणार आहोत. ब्रोकोली खाण्याचे 14 बेनिफिट आपल्याला माहीतच आहे. विटॅमिन्स, मिनरल, फायबर भरपूर प्रमाणात ब्रोकोलीमध्ये असते. ब्लड शुगर, हार्टसाठी ब्रोकोली हे इम्युनिटी बूस्टरचं काम करते. तर गार्लिक ब्रोकोलीचं साहित्य पाहूयात आपण. तर इथे आपण ही ब्रोकोली घेतलेली आहे. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स घेतलेला आहे. हे लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत, त्या चॉप करायच्या आहेत. बटर घ्यायचं आहे आपल्याला. अगदी कमी साहित्य आहे आणि आपण आता ब्रोकोली ही स्वच्छ धुवून ती बारीक कापून घेऊयात आणि 3 मिनिटं बॉईल करून घ्यायची आहे. ब्रोकोली अशी कापून घेणार आहे. मीडियम अंडे काढून घ्यायचे त्याचे. आपल्याला हे असे दांडे नको आहेत, काढून टाकायचे. असे बारीक बारीक पीसेस करायचे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने आपण हे बारीक पीसेस करून घ्यायचे ब्रोकोलीचे आणि अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ते शिजून आलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण ब्रोकोली घालून द्यायचे. अगदी मीडियम ठेवायचा आहे गॅस आणि 2 ते 3 मिनिटं आपण हिला चांगली बॉईल करून घेऊयात. पटकन होते आणि खायला पण हेल्दी अशी ही रेसिपी आहे. ब्रोकोली खाल्ली गेली पाहिजे, त्याच्यामुळे ही आपण रेसिपी बॉईल होते तोपर्यंत आता आपण लसूण चॉप करून घ्यायचंय, बारीक कापायचंय. अशा पद्धतीने पण लसूण चॉप करून घेणार. पाहूयात आता ब्रोकोली झालेली आहे का. अशी आपण 3 मिनिटं झालेली पाहू शकता. आता आपण काढून घेऊया. ब्रोकोली झाली आपली चांगली बॉईल. एका भांड्यामध्ये ही काढून घेऊया. त्यामध्ये आपण थोडस ऑइल घालूयात, म्हणजे बटर आपलं अगदी 1 चमचा ऑइल घालून घ्यायचंय. त्यानंतर आपण बटर घालणार आहोत, म्हणजे बटर करत नाही. बटर मेल्ट झालं की आपण आता गार्लिक घालायचं. बारीक चॉप केलेलं लसूण छान ते फ्राय करून घ्यायचं. त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे पर्यंत आपण ते छानपैकी फ्राय करून घ्यायचं. आता आपण त्यामध्ये ब्रोकोली घालून घेऊया. छान फ्राय झालेला आहे आणि आता हे छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आणि मीठ, त्याच्यानंतर आपण हे चिली फ्लेक्स. ब्रोकोली मध्ये आपण पनीर घालू शकतो किंवा अजून चीज घालू शकतो. अजून आपल्याला जे गाजर, बीट जर का याच्या बरोबर भाज्या खायच्या असतील तर त्याही आपण हे घालून त्याची चव छान लागते. आता याच्यामध्ये आपण सोया सॉस घातला किंवा वेगवेगळी टेस्ट ब्रोकोलीला येते. हे असं काही मिरी पूड, अजून छानपैकी पाणी सुटलेलं आहे मीठ टाकल्यामुळे. आता ते सगळं छान मिक्स होईल त्याचा फ्लेवर. आता आपली ब्रोकोली तयार झालेली आहे. हे बघा इझिली मॅश होतं.
आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. गार्लिक ब्रोकोली तयार झालेली आहे. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये.